नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र राज्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा या राज्याने विजय हजारे ट्रॉफी 2023 ची जी काही आवृत्ती आहे ती या ठिकाणी पटकावलेली आहे, जिंकलेली आहे. जर तुम्हाला असं विचारलं हरियाणाने कोणाला हरवून ही ट्रॉफी जिंकली आहे, तर हरियाणा राज्याने राजस्थानचा या ठिकाणी पराभव करून ही ट्रॉफी जिंकलेली आहे. याच्या अगोदरची जी काही आवृत्ती झाली होती ती सौराष्ट्राने जिंकली होती, महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी पराभव करून. या गोष्टी तुम्हाला साईडला लगेच लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, कोणत्या ट्रॉफी बद्दल आपण बोलत आहोत? विजय हजारे ट्रॉफी बद्दल. सुरुवात कधी झाली या ट्रॉफीला? तर 1993-94 मध्ये. सर्वात पहिली ट्रॉफी कोणी जिंकली होती? तर उत्तर प्रदेशने. लेटेस्ट आवृत्ती कधी झाली? 2023-24 मध्ये. ती कोणी जिंकली? हरियाणाने. हरियाणाचं हे जे काही या ठिकाणी टायटल आहे ते किती आहे? तर पहिलंच टायटल आहे. याच सामन्यामध्ये जी काही फायनल मॅच झाली त्याच्यामध्ये सामनावीर कोण ठरला? तर हरियाणाचा खेळाडू आहे सुमित कुमार. जर तुम्हाला असं विचारलं विजय हजारे ट्रॉफी पूर्ण इतिहासामध्ये सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर तमिळनाडूचा आतापर्यंत 5 वेळेस जिंकलेले आहेत त्यांनी. सर्वाधिक धावा कोणाच्या आहेत आतापर्यंत? यशपाल सिंग यांच्या आहेत 3193 धावा. आणि ही जी काही ट्रॉफी आहे विजय हजारे ट्रॉफी रणजी वन डे ट्रॉफी म्हणून देखील ओळखली जाते. सर्व गोष्टी लिहून घेतल्या? ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत 2023 मध्ये त्या कोणी जिंकल्या याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की डेव्हिस कप 2023 इटलीने जिंकला आहे. 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 पंजाब. 2023 मधील फिफा अंडर 17 विश्वचषक जर्मनी. पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 भारत. 2023 फिफा महिला विश्वचषक स्पेन. हिरो सुपर कप 2023 ओडिसा. 52वी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणा. सॅफ अंडर 16 चॅम्पियनशिप 2023 भारत. फिबा बास्केटबॉल विश्वचषक 2023 जर्मनी. 2023 मधील महिला FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड. आणि विजय हजारे ट्रॉफी 2023 हरियाणा राज्य सरकारने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. IAF म्हणजेच इंडियन एअर फोर्सने समर नावाचं हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वीपणे चाचणी कोठे केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी IAF ने इंडियन एअर फोर्स भारतीय हवाई दलाने या ठिकाणी समर नावाचं हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचं या ठिकाणी यशस्वीपणे टेस्टिंग घेतलेली आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये हे जे काही समर प्रणाली आहे याचं तुम्हाला फुल फॉर्म विचारलं जाऊ शकेल. लिहून घ्या मग. सरफेस टू एअर मिसाईल फॉर अश्युअर्ड रिटेलायशन असं याचा फुल फॉर्म आहे. ही जी काही यंत्रणा आहे ती 2 ते 2.5 मॅक वेगाने चालणाऱ्या क्षेपणास्त्रांसह हवाई धोक्यांचा सामना करू शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची जी काही यशस्वीपणे चाचणी आहे ती कोठे घेण्यात आली आहे? आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. बऱ्याच दिवसानंतर आपण आंध्र प्रदेश बद्दल न्यूज ऐकलेली आहे, तर याच्याबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1953 ला. मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर. आणि राजधानी आहे विशाखापट्टणम. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या प्लस करून. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? श्रीहरिकोटा या ठिकाणी म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3.
कोणत्या राज्याने अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकावलेले आहे? FDI फुल फॉर्म काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मराठीमध्ये म्हणता येईल थेट परकीय गुंतवणूक. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्य FDI मध्ये या ठिकाणी 1 नंबरला आलेलं आहे FDI प्राप्तकर्ता म्हणून. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण आपल्या राज्याबद्दल माहिती घेऊया. आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जीवाश्म इंधनाचा वापर थांबवण्याच्या मागणीसाठी COP28 शिखर परिषदेदरम्यान कोणत्या भारतीय हवामान कार्यकर्त्याने निषेध केलेला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. तर उत्तर लिहून घ्या. पर्याय क्रमांक ए, लिसिप्रिया कंगुजम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लिसिप्रिया कंगुजम असं त्यांचं नाव आहे. मणिपूरमधील या व्यक्ती आहेत. यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? जीवाश्म जे काही फॉसिल फ्यूल असतं, जीवाश्म इंधन, याचा वापर थांबवण्याच्या मागणीसाठी COP28 शिखर परिषदेदरम्यान या भारतीय हवामान कार्यकर्त्याने निषेध केलेला आहे. 3-4 पॉइंट्स लिहून घ्या. मणिपूरमधील 12 वर्षीय लिसिप्रिया कंगुजम हिने COP28 मध्ये जीवाश्म इंधन बंद करण्याची मागणी करत जोरदार या ठिकाणी काय केलेलं आहे? निषेध केलेला आहे. तिला प्रेक्षकांच्या टाळ्या सुद्धा मिळालेल्या आहेत आणि COP28 महासंचालकाकडून प्रशंसा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग प्रश्न तुम्हाला फोडून लगेच विचारला जाऊ शकतो. COP28 चे जे काही डायरेक्टर जनरल आहेत, महासंचालक आहेत, कोण आहेत? लिहून घ्या मग. माजिद अल सुवैदी असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, COP28 बद्दल बोलण्यात आलं. कुठे आयोजित करण्यात आलं आहे? तर UAE या देशाच्या अंतर्गत. आणि भारतामध्ये COP33 जे काही आवृत्ती आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट याचं नाव आहे बॅराकुडा. काय नाव आहे? बॅराकुडा. नुकतीच कोठे लॉन्च करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळ राज्याच्या अंतर्गत भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुडा ही लॉन्च करण्यात आलेली आहे. लगेच आपण केरळ बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20 डिसेंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 20 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच बातम्यांमध्ये या ठिकाणी चर्चेमध्ये असलेले
पिनाका हे जे काही या ठिकाणी सिस्टम आहे ती कशा संदर्भात आहे, इंग्रजीमध्ये म्हणता येईल मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टम आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही पिनाका आहे हे काय आहे, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टम आहे, जी की अलीकडेच बातम्यांमध्ये खूप या ठिकाणी चर्चेमध्ये आलेली आहे. याच्याबद्दल काही 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. संरक्षण मंत्रालयाने पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टमसाठी सुमारे 6,400 रॉकेट खरेदी करण्याच्या 2800 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिलेली आहे. भारतीय सैन्य केवळ स्वदेशी स्रोतांकडून रॉकेट खरेदी करणार आहे. पिनाका शस्त्र प्रणालीला हिंदू देवता शिवाच्या धनुष्याचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ते 44 सेकंदांमध्ये 12 रॉकेट दागू शकतात, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. हे संरक्षण संशोधन विकास संस्थेने म्हणजेच आपल्या DRDOने विकसित केलेलं आहे. मला लगेच कमेंट करून सांगा मग DRDOची जी काही स्थापना आहे ती केव्हा झाली, DRDOचे वर्तमानमधील जे काही अध्यक्ष आहेत ते कोण आहेत. एवढ्याच 2 गोष्टीचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 8. चंद्रयान 4 ही जी काही मोहीम आपल्या भारताची असणार आहे त्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते खालीलपैकी कोणते असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए, चंद्रावरून नमुने परत आणणे हे याचं या ठिकाणी मेन उद्दिष्ट असणारे पर्पज असणार आहे. चंद्रयान 3 जे की ऑलरेडी लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याच्या मागचं मेन पर्पज काय होतं, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणं, जे काही साऊथ पोल आहे त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग करणं हे चंद्रयान 3चं या ठिकाणी उद्देश होतं. चंद्रयान 4चा उद्देश काय आहे, चंद्रावरून नमुने या ठिकाणी सॅम्पल्स परत आणणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. अशाच प्रकारचं अजून एक मिशन होतं आदित्य L1 मिशन. हे काय आहे, भारताचं पहिलं सौर मिशन आहे जे की 2 सप्टेंबर 2023 रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. पेटा इंडियाने अलीकडेच कोणाला प्राणी संरक्षणासाठी पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून घोषित केलेलं आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिया मिर्झा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय नाव आहे, दिया मिर्झा असं त्यांचं नाव असणार आहे. काय म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून. कशासाठी, तर प्राणी संरक्षणासाठी. लगेच आपण काय करूया मग, प्रश्न पुरस्कारासंदर्भात आहे तर वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. जसं की रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर, जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसनजाई, MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण, अकादमीमध्ये जीवन गौरव पुरस्कार नजमा अख्तर, डॉक्टर AM गोखले पुरस्कार संजय कुमार मिश्रा, राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार देबाशिष भट्टाचार्य, 33वा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती, कर्मवीर चक्र पदक 2023 डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार अली अबू आणि डॅनियल बॅरेनबोईम, शिक्षणासाठी वाईज पुरस्कार सफिना हुसेन, राष्ट्रीय तानसेन सन्मान 2022 पंडित गणपती भट्ट, मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय मंत्रिमंडळाने टिंबटिंब हे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुरत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सुरत विमानतळाला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. अहमदाबाद नंतर गुजरातमधील हे सर्वात मोठे किंवा सर्वात बिझिएस्ट या ठिकाणी एअरपोर्ट आहे 2ऱ्या क्रमांकाचं. आणि अजून एक आता एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सुरत बद्दल. 67 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त मजला क्षेत्रासह जगातील सर्वात मोठे कार्यालय संकुल या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. सुरत डायमंड बोर्स इमारत जी की सुरतमध्ये या ठिकाणी स्थित आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी 400 धावा करणारा दुसरा महिला संघ कोणत्या देशाचा बनलेला आहे. तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी 400 धावा करणारा दुसरा महिला संघ या ठिकाणी आपल्या भारताचा बनलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाचे अमीर शेख नवाफ अल अहमद यांच्या निधनाबद्दल गृह मंत्रालयाने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केलेला होता. तर पर्याय क्रमांक ए, कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खेलो इंडिया 2024 कोणत्या राज्यामध्ये होणार आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान,
की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.